नमस्कार प्रेक्षको, मी संग्राम. वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना दिसते. पूजा खेडकर यांच्या पुणे येथील घरामध्ये पोलिसांनी काल ऑडी कारची पाहणी चौकशी करण्यासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तिथे राहत असलेल्या त्यांच्या आईंना विनंती केली, मात्र त्यांच्या आईंकडून पोलिसांना धमकी देण्यात आली. तुम्ही इथून चालते व्हा, अन्यथा तुम्हाला सर्वांना आतमध्ये टाकेल, अशा प्रकारची धमकी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना दिली. आता पूजा खेडकर यांचे खोडसाळपणा आणि त्यांची जी काही मगरुरी आहे, त्यांनी जे काही मागच्या काळामध्ये म्हणजे प्रशिक्षण काळामध्ये जो काही तिथं थाटबाट लावला होता, त्याच्या पुढच्या त्यांच्या आई आहेत म्हणजे मनोरमा खेडकर आहेत. म्हणजे आता जनतेमधून सूर लावला जातोय की ह्या पूजा खेडकर नाही आहेत, त्या खोडकर आहेत. आणि जितक्या खोडकर पूजा खेडकर आहेत त्याच्यापेक्षा जास्त मनोरमा खेडकर ह्या खोडकर आहेत असं आता वाटायला लागलेलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीत व्हायरल होतो आणि ज्या व्हिडिओमध्ये पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या पुणे परिसरातील शेतकऱ्यांना हातामध्ये बंदूक घेऊन धमकावत आहेत. ही जागा माझी आहे, तुम्हाला काय करायचं तर करून घ्या, मी कोणालाही भीत नाही, अशा प्रकारची दमबाजी त्या शेतकऱ्यांना करत असताना आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओमध्ये. इकडं या सगळ्या गोष्टी होत असताना तिकडं मात्र व्हिडिओ व्हायरल होतोय. दुसरीकडं पुण्यातील घर जे आहे ते त्यांचं अतिक्रमणामध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या घराचं कंपाऊंड आणि जे काही गार्डन केलेलं आहे ते गार्डनसुद्धा जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतं. जो पादचारी मार्ग आहे पुणे येथील नागरिकांसाठीचा, हायवेच्या बाजूचा, रस्त्याच्या बाजूचा, त्या पादचारी मार्गावर जे आहेत खेडकरांच्या लोकांनी जे आहे तिथं गार्डन केलेलं आहे. आणि ते गार्डन आता पुणे महानगरपालिका पाडणार असल्याचं जे आहे ते समोर येत आहे. तशी माहिती समोर येते. बुलडोजर जे आहे ते त्यांच्या घराकडं गेला असल्याचं सांगितलं जात आहे. पूजा खेडकर माध्यमांना उत्तरं देत नाही आहेत. एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला नमूद करावी लागते किंवा मग या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रकर्षानं सगळी माहिती घ्यावी लागते, यावर प्रकाश टाकावा लागतो. ते म्हणजे असं आहे की पूजा खेडकर यांना माध्यम कालपासून विचारतायत की या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे. तर पूजा खेडकर माध्यमांना असं उत्तरं देत आहेत की मी या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अधिकृत नाही आहे, मी आता कामावर रुजू आहे, मी कार्यरत आहे आणि या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी मी अधिकृत नाही आहे, असं पूजा खेडकर म्हणतात. मुळामध्ये पूजा खेडकर या प्रकरणामध्ये दोषी आढळल्याचं समोर येत आहे. RTI कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्याचे उत्तर देण्यासाठी ते अधिकृत नाही आहेत. अधिकृत कोण माणूस नसतो की ज्याचा आणि त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तो प्रतिक्रिया देण्यासाठी अधिकृत नसतो. मात्र पूजा खेडकर यांच्याबद्दलच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे, त्यांनीच या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. असं असताना पूजा खेडकर ह्या पळ काढत आहेत. आपण या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी अधिकृत नाही आहेत असं त्या सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर पूजा खेडकर यांच्याच बाबतीमध्ये म्हणजे वैयक्तिक त्यांच्या स्वतः बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच जे आहे ते क्रिमिलेअर देण्यात आलेलं आहे. एकीकडे पूजा खेडकर यांच्या वडिलांची कमाई विचारली असताना तिकडे सर्टिफिकेटमध्ये दाखवलेले 0 आणि विचारणा केली असता पूजा खेडकर असं उत्तर देतात त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या आईवडिलांचा डायव्होर्स झालेला आहे, त्यांची फारकत झालेली आहे आणि माझा आणि वडिलांचा काहीही संबंध नाही किंवा संपर्क नाही, म्हणून इथं जे आहे ती तशी नोंद करण्यात आलेली आहे. 8 लाखापर्यंतच्या मर्यादित असलेलं क्रिमिलेअरसुद्धा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे. याच्या उलट पूजा खेडकर आणि खेडकर कुटुंबियांची जवळजवळ करोडो रुपयांची प्रॉपर्टी असताना क्रिमिलेअर कसं लागू होतं आणि क्रिमिलेअर लागू होऊन पूजा खेडकर कशा काय नोकरीला लागल्यात. आता UPSC MPSCच्या परीक्षा या सगळ्या गोष्टीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे जर कोणी डुप्लिकेट क्रिमिलेअर दाखल करून कुठे नोकरीला लागत असेल, उच्च पदाच्या नोकरीवर असेल, क्लास 1 क्लास 2च्या पदावर जात असेल तर सामान्य लेकरांचं काय, असा प्रश्न कालपासून उपस्थित राहतोय. RTI कार्यकर्त्यांनी सुद्धा उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. पूजा खेडकर यांची बदली करून चालणार नाही तर त्यांना निलंबित करण्यात यावं, अशा प्रकारची जी आहे ती मागणी केली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी त्या बांधीलच आहेत, त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. कसे काय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी अशी मागणी बेकायदेशीर का केली, मग ते सरकारी दालन असेल, मग कुठलं जो बंगला असेल, घर असेल, कुठल्या सुखसुविधा असतील शासनाच्या, या सगळ्या कशा काय घेतल्यात,
याची उत्तरं देण्यासाठी त्याच बांधील आहेत आणि त्या अधिकृत आहेत, तरीसुद्धा त्या माध्यमांपासून पळ काढतात. या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी मी बांधील नाही असं सांगतात, मात्र त्या चुकीची उत्तरं देत आहेत. या सगळ्या गोष्टींना त्याच अधिकृत आहेत उत्तरं देण्यामध्ये, दुसरं कोणी नाही. मनोरमा खेडकर उत्तर देण्यासाठी अधिकृत नाही, त्यांचे वडील दिलीप खेडकर अधिकृत नाही आहेत, त्या वैयक्तिक अधिकृत आहेत आणि त्यांनीच त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, मात्र माध्यमांपासून त्या पळ काढत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जी कार त्यांच्या पुणे येथील बंगल्याच्या खाली पोर्चमध्ये दारात उभी होती, ऑडी कार जी झाकून ठेवली होती, ती ऑडी कार जी आहे ती आज दिसत नाही आहे. रातोरात ती कार जी आहे ते खेडकर कुटुंबियांनी लांबपास केलेली आहे आणि पोलीस हे सगळं काही बघत होते का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पोलीस मात्र या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत का असाही सगळ्यात मोठा सवाल उपस्थित केला जातोय. पूजा खेडकर यांना नोकरी लावल्यामध्ये कुठला राजकीय वरदहस्त आहे का, खेडकर कुटुंबियांना कोणी वाचवतंय का, या सगळ्या गोष्टींची प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्याची उत्तरं अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. पूजा खेडकर यांच्याकडून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, मात्र त्या स्वतः आपण हे उत्तरं देण्यासाठी अधिकृत नाही आहेत असं खोटं सांगून या सगळ्या गोष्टींपासून पळ काढत आहेत. मात्र पळ काढणं इतकंसं सोपं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा खेडकर यांनी ज्या ज्या गोष्टी चुकीच्या केल्या आहेत आणि चुकीच्या करूनसुद्धा त्यांनी IAS पदाची नोकरी मिळवली आहे, अत्यंत धक्कादायक आहे सामान्य नागरिकांसाठी आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या तरुणांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करणाऱ्या तरुणांना इथं नोकरीवर बसता येत नाही, मात्र धनदांडग्यांची लोक पैसे देऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट दाखल करून कशा का होईना पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी क्लास 1च्या खुर्चीवर बसतात. खुर्चीवर बसून त्या उलट तिथं अत्यंत राजेशाही थाटाची मागणी केली जाते. त्या प्रशिक्षणार्थी असताना सुद्धा अशा प्रकारची मागणी केली जाते. IAS अधिकाऱ्यांकडून त्यांची तक्रार केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी फार धक्कादायक आहेत. प्रशासनाने याकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही राजकीय व्यक्तीने यांना पाठीशी घालता कामा नये. कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी एखाद्या सामान्य नागरिकाच्या विद्यार्थ्याला न्याय मिळेल. अन्यथा अशा प्रकारे जर IAS IPS अधिकारी जर पैसे देऊन होणार असतील तर सामान्य नागरिकांचं काय. शेवटी जाता जाता हेच सांगेल मी की जी लॅटरल भरती म्हणजे कुणालाही नोकरीवर त्या ठिकाणी बसवता येतं, अशा प्रकारचे चुकीचं धोरण केंद्र सरकारनं आणि मोदी सरकारनं आणलं, त्याचा प्रथमतः या ठिकाणी निषेध करावा वाटतो. या सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने होणं गरजेचं आहे. जो दर्जाचा आहे, जो क्वालिटीचा आहे, जो त्या पदावर बसण्याच्या लायक आहे, अशाच लोकांना त्या ठिकाणी पदावर बसवलं पाहिजे. मात्र लॅटरल एंट्रीच्या नावाखाली जे आहे ते मोदी सरकारनं कसल्याही लोकांना त्या ठिकाणी क्लास 1 क्लास 2च्या पदावर बसवण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी बंद व्हावा. याच्या विरोधात सुद्धा नागरिकांनी आणि RTI कार्यकर्त्यांनी आवाज उठवावा, अशा प्रकारची मागणीसुद्धा सामान्य नागरिकांमधून केली जाते. मराठी महाराष्ट्रसुद्धा अशा प्रकारचं आवाहन करत आहे. पूजा खेडकर यांना खरंच निलंबित करावं अशा प्रकारची मागणी केली जाते. या सगळ्या गोष्टींबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.